ज्ञानम परम ध्येयम हे ब्रीदवाक्य समोर ठेवून सर्वांना बदलत्या काळाप्रमाणे आधुनिक शिक्षण देतानाच आपली भारतीय संस्कृतीसुद्धा जपली जावी या दृष्टिकोनातून KG ते PG शिक्षणासाठी सन 2005 आजच्या दुर्गेनं पतीच्या मदतीनं लीला विजय एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. लीला विजय म्हणजे त्यांचे सासू सासरे त्यांच्याच नावानं ही स्थापना केली आहे. पतीची साथ, सासऱ्यांचा भक्कम पाठिंबा, पालकांचा विश्वास या सगळ्याच गोष्टींमुळे संस्था नावारूपाला आली आणि त्यांच्या स्वप्नांना पाठबळ मिळालं. विविध ठिकाणी शैक्षणिक संस्था स्थापन करत त्यांनी व्यक्तिगत स्तरावर आणि संस्थेच्या स्तरावर अनेक पारितोषिकं देखील पटकावली आहेत. ज्ञानदानासोबतच आपली ही मैत्रीण विविध सामाजिक उपक्रमामध्ये देखील अग्रभागी आहे बरं का. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य रुजवली जावीत हा तिचा यामागचा दृष्टिकोन आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत विविध कोर्सेस देखील ती तिच्या संस्थांमधून राबवते. थोडक्यात शिक्षण आणि समाजकारणाचा पाया रुजवणारी आपली आजची दुर्गा म्हणजे MA MAd आणि PhD झालेली डॉक्टर योगिता सुधीर शास्त्री राहतेकर. चला तर मैत्रिणींनो, भेटूया आपल्या आजच्या दुर्गेला. गुरुकृपा फरसान मार्ट N6 सिडको प्रेझेंट्स नवदुर्गा महोत्सव 2024 जागर स्त्री शक्तीचा सन्मान महिलांचा, को स्पॉन्सर्ड बाय ग्रँड कल्याण. चला तर मैत्रिणींनो, आपण भेटूया आपल्या मैत्रिणीला डॉक्टर योगिताला आणि जाणून घेऊया तिनं ही संस्था नेमकी कशा रीतीनं उभारली आणि पुढची तिची स्वप्न काय आहेत. नमस्कार. नमस्कार. तुम्ही या शैक्षणिक संस्थेच्या स्थापनेचा विचार कसा केला हाच प्रश्न मला पहिल्यांदा विचारावासा वाटतो. खरं तर लहानपणापासून शिकण्याची आणि शिकवण्याची खूप आवड असल्या कारणाने आणि तेच 2001 नंतर जेव्हा माझं लग्न झालं 2005 माझ्या मिस्टरांनी हे हेरलं की हिला शिकायला आणि शिकवायला खूप आवडतं आणि मग त्यानंतर आम्ही डिसिजन घेतला की आपण शाळा सुरू करूयात, शैक्षणिक संस्था सुरू करूयात आणि मग ह्या शैक्षणिक संस्थेची सुरुवात झाली. हां. आणि संस्था पण आता शहरामध्येही बऱ्याच आहेत ना? हो, एक नागेश्वरवाडी मध्यवर्ती ठिकाणी आपली शाळा आहे जी लिटिल एंजल्स इंग्लिश स्कूल ही मागच्या 20 वर्षापासून आहे. त्यानंतर आम्ही संस्थेचं जे ध्येय आहे की ज्ञानम परम ध्येयम म्हणजे जेव्हा मुलगा तुमच्या शाळेमध्ये KGला ॲडमिशन घेईन तर तो PG करूनच बाहेर व्हायला पाहिजे किंवा बाहेर जायला पाहिजे आणि आपला करिअर त्यांनी व्यवस्थित करण्यासाठी हा संस्थेचा उद्देश होता. मग ह्याच दृष्टीने पुढचं पाऊल म्हणून आम्ही सावंगीला मोठ्या जागेमध्ये 1ली ते 12वी ही शाळा सुरू केलेली आहे. या सगळ्या शैक्षणिक संस्था तुम्ही चालवताय, पण या सगळ्या दरम्यान म्हणजे सुरू करतानाही चालवतानाही तुम्हाला बऱ्याच अडचणी आल्या असतील ना? त्या कशा सॉल्व्ह केल्या तुम्ही? खरं तर कुठलीही नवीन गोष्ट सुरू करायची म्हटलं तर अडचणी ह्या येणारच आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आम्ही पुढे पाऊल टाकलं. त्यामुळे कुटुंबाची साथ होती, पालकांचा विश्वास होता आणि मेहनत होती आणि सगळ्यात मेन म्हणजे सातत्य होतं. कंटिन्युअस कितीही तुमचे अप्स अँड डाऊन्स जरी आलेत तरी तुम्ही जर कंटिन्युअसली वर्क करत राहिलात, तुमच्या कामाचं जे तुमचं ध्येय आहे ते जर तुम्ही लक्ष तुमचं केंद्रित केलं तर तुम्हाला रस्ता अगदीच मिळतो आणि तुम्ही त्या आलेल्या संकटांवरती नक्कीच मात करतात. काही एखादा त्या संदर्भातला अनुभव सांगता येईल की जशी तुम्ही त्याच्यावर मात केली आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असं काही? जेव्हा मुलांना शाळेमध्ये शिकवायचं असतं किंवा आता आमच्या शाळेमध्ये येतात 2 वर्षापासूनची मुलं, म्हणजे प्ले ग्रुप हे 2 वर्षाचं एज असतं आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा चॅलेंजेस असतात तुम्हाला, कारण त्या मुलांना बोलताही येत नाही, स्वतःच्या भावना एक्सप्रेस करता येत नाही. मग तुम्हाला त्यांची सेकंड मदर व्हावी लागते आणि त्या समजून घेऊन मुलांना जे आधुनिक शिक्षण तुम्हाला द्यायचं आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे जी काळाची गरज आहे मॉडर्न एज्युकेशन ज्याला आपण आधुनिक शिक्षण म्हणूयात, ते घेता घेता जेव्हा तुम्हाला तुमची जर हिंदू कल्चर असतं, जी आपली हिंदू संस्कृती आहे तीही जपणं तितकीच महत्त्वाची असते. तर अशा पद्धतीने आम्ही काम करत गेलो आणि आम्हाला यश मिळत गेलं. अच्छा, म्हणजे मला असं जाणवतं की टीम म्हणून सुद्धा त्या टीमला व्यवस्थित मोटिवेट करणं आणि त्यांच्याकडून काम करवून घेणं हे तुमचं खूप मोठं स्किल असावं कदाचित. आता या संस्थेच्या संदर्भातले तुमचे फ्युचर गोल्स काय आहेत? मी सुरुवातीला जसं सांगितलं की KG to PG शिक्षण, आता आम्ही 12वी पर्यंत संस्था सुरू केलेली आहे, शाळा सुरू केलेली आहे. आता ह्या पुढचं जे आमचं ध्येय आहे ते म्हणजे पदवी अभ्यासक्रम मुलांना देणं. त्यानंतर जे केंद्र सरकारचे स्किल डेव्हलपमेंटचे जे वेगवेगळे कोर्सेस असतात, रोजगाराभिमुख जे कोर्सेस असतात, म्हणजे मुलांनी शिक्षण घेतल्याबरोबर स्वतःचा व्यवसाय मुलं करू शकतील ते कोर्सेस राबवणं.
तर हे आमचं सध्या ध्येय आहे आणि एम आहे. खूपच छान. मध्यंतरी ज्या काही घटना सतत घडत आल्या किंवा चर्चा त्यावर सातत्यानं होत राहिली, एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमधून सुद्धा बरेचदा असं काही मुलींच्या बाबतीमध्ये वेगळं घडतं, समाजाला अहितकारक असं. तर या संदर्भामध्ये एक शैक्षणिक इन्स्टिट्यूट चालवणाऱ्या तुम्ही आहात, तर तुम्ही त्याच्याकडे कसं बघता किंवा आपली संस्था या बाबतीमध्ये निर्धोक राहील यासाठी कशा रीतीनं उपाययोजना केल्या पाहिजे बाकीच्याही संस्थांनी, हे जरा सांगा ना. खरंच आहे, जे आता आपण घटना बघतो त्याने खरोखरच मन अगदीच खिन्न होतं. पण जेव्हा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की मुलाची दुसरं घर म्हणजे शाळा असते आणि शाळेमधनं हे संस्कार मिळणं खरंच खूप गरजेचे असतात. आणि त्यासाठीच आम्ही जे सेल्फ डिफेन्स म्हणजे स्वतःचं संरक्षण करता यायला पाहिजे प्रत्येक मुलाला. तर त्यासाठी आम्ही आमचे मुलांना टेक्निक शिकवतो, स्पेशल टीचर्स आम्ही अपॉइंट केलेले आहेत आणि त्या माध्यमातून तुम्ही कसं टॅकल करणार आहात स्वतःला, स्वतःचं संरक्षण तुम्ही कसं करणार आहात ह्याचं शिक्षण मुलांना आम्ही क्लासमधनं देतो. म्हणजे अगदी फर्स्ट स्टँडर्डचा मुलगासुद्धा सेल्फ डिफेन्सचे क्लासेसला तिथं हजर असतो किंवा त्यांनाही आम्ही ह्या टेक्निक सगळ्या शिकवतो. हां, म्हणजे मुलींना हे सगळं डिफेन्स मेकॅनिझम शिकवलं जातं, ही खूपच छान बाब आहे. पण या संदर्भात शाळा म्हणून आणखी कोणत्या वेगळ्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत असंही तुम्हाला काही वाटतं का? हो, खरं तर शाळेवरती ही खूप जबाबदारी असते की आपल्या 8 तासांपैकीचे 5 ते 6 तास मुलं ही शाळेमध्ये असतात आणि शाळेमध्ये वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला स्टाफ गरजेचा असतो. त्याच्यामध्ये जेंट्स स्टाफ आलेला आहे, लेडीज स्टाफ असतो, नॉन टीचिंग स्टाफ असतात आहे. मग ह्यासाठी मी असं सुचवेन प्रत्येक शाळेला की CCTV कॅमेरे खूप महत्त्वाचे आहेत सध्याच्या ह्या सिच्युएशनला बघायला गेलं तर. आणि जेव्हा तुम्ही स्टाफ रिक्रूट करतात म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट देतात स्टाफला, तेव्हा त्यांचं कॅरेक्टर तपासणं पण ही शाळेच्या एक संस्था चालिका म्हणून ही खूप मोठी जबाबदारी असते. आणि हे जर प्रत्येक शाळेने जर प्रॉपरली केलं, आणि अजून एक तुम्हाला याच्यामध्ये सुचवेन मी, एक प्रत्येक शाळेने काउन्सलर असणं खरंच गरजेचं आहे. कारण कसं आहे, आपण म्हणतोय की विक्टिम मुली आहेत वगैरे, पण हे मुलांना काउन्सलिंग करणं, मुलींना काउन्सलिंग करणं ही खूप गरजेची असतं. त्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये एक काउन्सलर असणं गरजेचं आहे. हो, तो मुद्दा तुम्ही फार महत्त्वाचा मांडला की या सगळ्या बाबी केलं जाणं खूपच आवश्यक आहे, तर ह्या घटना भविष्यात होणं आपण टाळू शकतो. आपण मध्यंतरी बोलत होतो तेव्हा तुम्ही सामाजिक उपक्रमांबद्दल पण सांगितलं की वेगवेगळ्या पद्धतीचे सामाजिक उपक्रम राबवता. नेमकं त्यामध्ये काय असतं? मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मुलांना संस्कार घरामधनं तर मिळतातच, पण एक शाळेमधनं पण संस्कार मिळणं खूप गरजेचे असतात. आधुनिक शिक्षणासोबतच मुलांना नैतिक मूल्याची जाण असणं आणि शेवटी आपण ह्या समाजामध्ये राहतो तर सामाजिक बांधिलकीची जाण असणं, तर हे जो संस्कार आहे ना, हा मुलांवरती अगदी लहान वयामध्येच बिंबवणं खूप गरजेचं असतो. मग ह्यासाठी आमच्या शाळामध्ये जे आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो, ज्याच्यामध्ये वृक्षारोपण आहे. आमच्या शाळेमध्ये जे काय प्रमुख पाहुणे म्हणून येतात त्यांना आम्ही कधीच म्हणजे प्रत्येक वेळी त्यांना प्लांट आम्ही गिफ्ट करतो. वाढदिवस आमच्या शाळेमध्ये प्रत्येकाचे होतात, मुलांचे होतात, स्टाफचे होतात. अशा वेळी आम्ही वृक्षारोपण करतो. त्यानंतर अनाथ आश्रमांना भेटी देणं आहे, वृद्धाश्रमांना भेटी देणं आहे. जे स्पेशल चाइल्ड्स असतात, आपण तर नॉर्मल आहोतच, पण जे स्पेशल चाइल्ड्स असतात त्यांच्याशी सुद्धा तुम्ही माणुसकीने वागणं फार महत्त्वाचं असतं. हा जो संस्कार आहे त्या मुलांना आम्ही ह्या एजमध्ये देतो. आणि शाळेची सामाजिक बांधिलकी म्हणण्यापेक्षा आपण गौरव मातृत्वाचा, आपण दरवर्षी हा एक कार्यक्रम घेतो जो पोळ्याची अमावस्या असते, जो आपल्या हिंदू संस्कृतीमधला मदर्स डे आहे, म्हणजे मातृदिन आहे. हे बऱ्याच जणांना माहिती नाही. मदर्स डे म्हणजे मेमध्ये येणारा मदर्स डे आपण लक्षात येतो, पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मदर्स डे मातृदिन हा पोळ्याच्या अमावस्येला होतो. आणि मग त्यावेळी आम्ही काय करतो की आपल्या मराठवाड्यातली ज्यांनी खूप अचीव केलेल्या आहेत, म्हणजे खूप स्ट्रगल करून काही गोष्टी अचीव केल्या, त्यांच्या मागे ऑब्व्हियसली आई असते त्यांची, मग तिचा सन्मान होणं गरजेचं आहे. आणि हा जो थॉट आहे त्याच्या मागचा की मुलं जेव्हा हे सगळं बघतात की नाही, त्यांची जी स्टोरी, सक्सेस स्टोरी जी आहे ती ऐकतात, मग ते कुठेतरी मोटिवेट होतात. आणि मातृदेवो भव ही तर आपली संस्कृतीच आहे. अगदी. यानंतर मला असा प्रश्न विचारावासा वाटतो की नवरात्राच्या निमित्तानं जर देवी तुमच्यावर प्रसन्न झाली आणि एखादं वरदान मागायचं तिनं तुम्हाला सांगितलं, तर काय वरदान मागू इच्छिता? आई जगदंबेकडे हेच वरदान मागेल की कुठलाही मुलगा शिक्षणापासून वंचित राहायला नको.
आणि जशी जगदंबेची शक्ती आहे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, तीच शक्ती त्यांनी पहिले प्रत्येक महिलेला आणि प्रत्येक मुलीला स्वतःचं संरक्षण करण्याची शक्ती प्रदान करावी, हेच माझं मागणं असेल. खूपच छान. बघितलंत मैत्रिणींनो, शैक्षणिक संस्था ह्या अशा संस्था असतात ज्यामधून व्यक्ती घडत असते. अशा अनेक व्यक्ती घडवणाऱ्या संस्था चालिकेचा दृष्टिकोन जर इतका प्युअर असेल आणि इतकी क्लॅरिटी त्यांच्या विचारामध्ये असेल तर खरंच शैक्षणिक संस्था खूप चांगले नागरिक घडवेल यात अजिबात शंका वाटत नाही. तुम्ही इथे येऊन खूप छान माहिती सांगितली आहेत आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींना प्रेरणा सुद्धा दिली आहे. त्याच्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद. आणि मैत्रिणींनो, उद्या सुद्धा परत यायचं आहे आपल्या नव्या दुर्गेला भेटण्यासाठी. थँक्यू.